शाळेतील पिऊन अनेक दिवस सुट्टीवर होता. त्यामुळे पाण्याच्या एका घोटासाठी आंबेडकरांना किती तडफड करावी लागली हे शब्दात मांडता येणार नाही. एकदा त्यांनी तहानेने व्याकुळ होऊन लपून पाणी पिण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या जातीमुळे त्यांना जबर मारहाण करण्यात आली. ही घटना लहान आंबेडकरांच्या कोवळ्या मनावर घाव करून गेली. 1901 साली घडलेली आणखी एक घटना त्यांच्या या समाजातील भेदभावाची जाणीव करून देणारी ठरली. सुट्टीत कोरेगावाला येण्यासाठी त्यांचे वडील रामजी सकपाळ यांनी त्यांना बोलवले होते. ते आनंदाने मसूरला ट्रेनने पोहोचले, जिथे त्यांचे वडील त्यांना घ्यायला येणार होते. मात्र काही कारणांमुळे त्यांचे वडील त्यांना घ्यायला येऊ शकले नाही. तेव्हा आंबेडकरांनी बैलगाडीने कोरेगावाला जाण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा गाडीवाल्याला त्यांच्या जातीबद्दल समजले, तेव्हा त्याने त्यांना गाडीतून बाहेर काढले. अधिक भाडे घेऊन देखील त्यांना गाडी ओढायला लावली, तर स्वतः मागून चालत राहिला, कारण त्याला त्यांच्यासोबत बसून अपवित्र वाटत होते. प्रवासादरम्यान त्यांनी आपले अन्न खाण्यासाठी गाडी एका अशा नदीवर थांबवली जिथे जनावरं आपले मलमूत्र त्याग करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेटिंग ऑफ विजा या पुस्तकात लिहिले आहे की जेव्हा हे सर्व माझ्यासोबत घडत होते तेव्हा मी फक्त 10 वर्षाचा होतो. या घटनेने त्यांच्या मनावर गहन परिणाम केला, परंतु याच अनुभवांनी त्यांना मोठे बनवण्यास मदत केली. जातीय अत्याचारांशी झुंज देत आपल्या अधिकारांसाठी सतत लढत राहणाऱ्या बाबासाहेबांनी प्रेरणादायी सवय आत्मसात केल्या. त्यांचा दृढ निश्चय, अपार मेहनत आणि ज्ञानाची तळमळ त्यांच्या यशस्वी जीवनाचे प्रमुख घटक होते. बाबासाहेबांची आणखी एक महत्त्वाची सवय म्हणजे त्यांनी कधीही हार मानली नाही. जीवनातील अडथळ्यांना समोर जात त्यांनी आपले उद्दिष्ट गाठले. त्यांचे विचार आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांची मेहनत, आत्मविश्वास आणि निष्ठा यामुळे ते संपूर्ण जगात आदर्श व्यक्ती बनले. त्यांच्यापासून आपण शिकायला हवे की परिश्रम आणि दृढ निश्चय यांच्यामुळे कोणतीही गोष्ट साध्य करता येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणावरील विचार अत्यंत प्रेरणादायी होते. त्यांनी नेहमीच म्हटले, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्यायला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या मते शिक्षण हेच खरे शस्त्र आहे, ज्याद्वारे कोणत्याही प्रकारच्या अन्यायाशी लढता येते. शिक्षणाच्या माध्यमातून मनुष्य आपले हक्क आणि अधिकार प्राप्त करू शकतो आणि जीवनात पुढे जाऊ शकतो. बाबासाहेबांनी आपल्या जीवनात कितीही संकटे येवो, शिक्षणाला कधीच कमी महत्त्व दिले नाही. त्यांनी आपल्या ज्ञानाच्या आधारावरच आपल्या समाजाला, आपल्या लोकांना न्याय मिळवून दिला. शिक्षणामुळे ते इतके महान नेते बनू शकले आणि त्यांच्या विचारांनी लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडले. जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर आत्मविश्वासाची वाट हा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तुमचा पाठिंबा आम्हाला आणखी प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो. धन्यवाद.